ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील आपल्या या चर्चासत्रात आहेत। तिन्ही मान्यवरांचं स्वागत। गुणरत्नजी, सत्याचा मोर्चा ढोंग्यांचा मोर्चा आहे असं तुम्हाला का वाटतं? अर्ज का करावासा वाटला? सत्यासाठी सत्य असायला पाहिजे। ढोंग्यांना सत्य कधी समजणार नाही, ढोंग्यांना ढोंगच म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की मोर्चाला कारण लागते, मोर्चाला विषय लागते, परंतु ज्या ज्या संस्था आहेत, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, काही बॉडीजला अत्यंत म्हणजे एक वेगळं स्टेटस, एक ॲटॉनॉमस स्टेटस दिलेलं आहे। त्या बॉडीजमध्ये खास करून माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, त्याचबरोबर लोकसेवा आयोग आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग, आर्टिकल 324 भारतीय संविधानाचं जर आपण प्लेनली रीड केलं तर आपल्या लक्षात येईल की किती अधिमहत्त्व त्या शाखांना आहे। आणि त्यामुळं त्यातले त्यात 2 जजमेंट सुप्रीम कोर्टचे झालेले आहेत। एक स्पष्टपणे मोहिंदर सिंग गिल आणि दुसरी जी जजमेंट होती TN सेशन, ही दोन्ही जजमेंट 1995 आणि 1978ची आहेत। त्याच्यामध्ये स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की निवडणूक आयोगाची स्वायत्ता ही न्यायालयासारखीच आहे, न्यायालयासारखीच आहे, न्यायालयासारखीच आहे। मला सांगा, जेव्हा न्यायालयासारखी ती बॉडी आहे, न्यायालय आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण चोर म्हणणार, कुणाला चोर म्हणताय तुम्ही? राजकीय पक्षाचा निवडणूक आयोग आहे का? तर नक्की नाही। असं शरद पवार म्हणणार आहेत का राजकीय पक्षाचा निवडणूक आयोग आहे म्हणून? त्यामुळे जे नरेटिव्ह तयार केलं चाललंय, एरर्स असू शकतात। मोठी डेमोक्रेसी आहे, लोकतंत्र सगळ्यात मोठं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 मॅन 1 वोट दिलंय। याचा अर्थ इरोनियस एखादी गोष्ट आली म्हणून त्या गोष्टीच्या आधारे लोकतंत्र संपुष्टात आणायचं का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे निवडणुका घ्या, आणि त्यातले त्या म्हणजे ज्या हे आहेत, ज्या संस्था आहेत, ज्याला आपण म्हणजे ज्या बॉडीजला आपण नगरपालिका म्हणतो, महापालिका म्हणतो, जिल्हा परिषद म्हणतो, या लोकल बॉडीजला जर आपण 10-10 वर्ष आता आणखीन पुढे जर गेलं तर तिथल्या लोकप्रतिनिधित्वाचं काय? आणि जर सर्वोच्च न्यायालयाने जरी निरीक्षण नोंदवलं असेल आणि मॅन्डेटरी केलं असेल तर राज ठाकरेच काय आणखीन कुणी जरी आले तर ह्या निवडणुका थांबूच शकत नाहीत। आणि त्यातले त्यात मला सांगा 2 गोष्टी का आता तुम्ही उल्लेख केला राहुल गांधीचा, गांधी खानदानीमध्ये वकील नाहीत का संबंधित? मला सांगा, राज ठाकरेंच्या ओळखीतले वकील नाहीत का? काँग्रेसांकडे वकील नाहीत का? ज्या वेळेस एखादी गोष्ट एखाद्या न्यायालयाची विरोधात जाते त्यावेळेस आपण काय करतो? तिला वरिष्ठ न्यायालयात चॅलेंज करतो। मग जर त्यांचं म्हणणं आहे की ही यादी चुकीची आहे तर ते न्यायालयामध्ये अप्रोप्रिएट का जात नाहीत? आता जर आज तुम्ही म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा काढायला निघालात तर उद्या तुम्ही न्यायालयाच्या विरुद्ध काढणार का? असा देखील प्रश्न आहे। त्याच्यामुळे संविधानिक स्थैर्य हे महत्त्वाचं आहे आणि संविधानिक स्थैर्य कोणत्याच पद्धतीने बाधित होऊ नये हा त्याच्यामधला पहिला हेतू आहे। आणि दुसरा हेतू, जर माझ्या पारधी भावांना, जर माझ्या वंजारी भावांना, जर माझ्या जे कोणी म्हणजे मागास भाऊ आहेत त्यांना जे नियम लागू आहेत त्यांना तुम्ही आझाद मैदानाच्या बाहेर बौद्ध भिक्षूंचा मोर्चा झाला, म्हणजे तुम्हाला सांगतो बुद्धगयासाठी मोर्चा कुठे झाला? आझाद मैदानात झाला। हेच काय लाडोबा बाबा, लाडोबा भाई, लाडोबा, लाडोबा भाई, लाडोबा आहेत का राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार लाडोबा आहेत का? शरद पवार रोग जो आहे तो विरोधकांच्या दोन्ही पक्षांकडे आहे।